नमस्कार. श्रीराम समर्थ. आज विषय आहे माझा भगवती सीता. जनक राजाची भूमी नांगरताना एक लाकडाची पेटी मिळाली. त्यात एक सुंदर अशी तेजस्वी मुलगी मिळाली. नांगराच्या फळाच्या टोकाला सीत म्हणतात. सीता हे नाव कसं काय पडलं तर त्या नांगराच्या फळाच्या टोकाला सीत म्हणतात. आणि भूमीत सीत अडकून पेटी मिळाली. म्हणजे कसं, भूमीमध्ये नांगरताना ते जे टोक होतं ते टोक अडकलं आणि त्या टोकाला पेटी मिळाली म्हणून म्हणून त्याच्यामुळे नाव पडले सीता. जनकाची मानसकन्या जानकी, मिथिलेची राजकन्या म्हणून मैथिली आणि विदेही राजाची लाडकी कन्या म्हणून वैदेही, असं प्रत्येकाच्या मुलीचं नाव कसं काय संबोधित झालेलं आहे हे याच्यावरून आपल्याला दिसतं. मग रामायणामध्ये सीतेचा उल्लेख हा प्रथम सीता स्वयंवराच्या वेळी आला. राम लक्ष्मण मिथिलेला विश्वामित्र यांच्याबरोबर ऋषी विश्वामित्र यांच्याबरोबर आले. तेव्हा तिथे दोघं भाऊ गुरुदेवांना पूजेसाठी फुले आणायला म्हणून बागेत गेले होते. तिथे राम आणि सीता भेटले. हा प्रसंग आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा वेगवेगळा प्रसंग त्यांनी दाखवला आहे. भेटले ते पाहता क्षणी दोघंही एकमेकांशी बोलायला लागले वगैरे. तेव्हा मग काय झालं की स्वयंवरासाठी जनक राजाने एक कठीण पण लावला होता. कुठला पण असेल तो पण असा होता की जो कोणी धनुष्याला जो भंग करेल त्याला आपली मुलगी म्हणजे सीता ही स्वयंवराच्या वेळेस द्यायची किंवा विवाह लावून द्यायचा, असं ते ठरलं. धनुष्याला कोण आता भंग करेल, प्रत्येकाच्या मध्ये एक स्पर्धा म्हणतो तशी निर्माण झाली. आणि ते शिवधनुष्य असं होतं की खूप सामर्थ्यवान होतं. कोणालाही सामान्य व्यक्तीला तर उचलणं कठीणच होतं. असं हे सामर्थ्यवान शिवधनुष्य होतं. परंतु रामाने त्याचा भंग केला. रामामध्ये एक शक्ती होते, भंग केला. आणि सुवर्णासारख्या तेजस्वी व्यक्तीला जनकाने सीतेसारखं लावण्य रत्न अर्पण केले. म्हणजे जनक राजाची सीता ही एक लावण्य रत्नच म्हणायला काही हरकत नाही आहे. तर हे रत्न रामाला अर्पण केले. मग तेव्हा एक दाम्पत्य जीवनाचे सर्व गुण राम आणि सीतेजवळ होते. आपण म्हणतो ना की आपल्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीकडे हे चांगले गुण असावे लागतात. तसे राम आणि सीताकडे पण छान गुण होते, चांगले होते. सीता सामान्य व्यक्ती नव्हती तशी. तर सीता सासरी जाताना सीतेची आई सुनयना म्हणून होती. तिने छान उपदेश केला सीतेला. तर तेव्हा सीतेला सांगितलं की तू आता सासरी जाणार आहेस, तर काय करायचं, कसं राहायचं. तर एक मुलगी जर आपण दुसऱ्या घरी दिली तर ती कुळाचा उद्धार करते असं, आणि दोन्ही कुळांचा उद्धार करते, सासरचाही करते आणि माहेरचाही करते. सीता सर्वांनाच ती एक आदर्श स्त्री वाटायची. तिचे गुण पण खूप चांगले होते. मनाने प्रेमळ होती, उदार होती, सर्व गुणसंपन्न होती. असं हे गुण की सीता ही सगळ्यांना आपलीशी वाटायची. आदर्श स्त्री होती ती. सीतेच्या महालात राम वनात जायला हे सांगायला व निरोप घ्यायला जातो. मग मला अयोध्येचं, सीता म्हणते तुम्ही आता वनात जाणार तर मला हे राज्य घेऊन काय करायचं आहे. या अयोध्येचं नाही तर मला मनाचं राज्य मिळालं आहे, म्हणजे तुमच्या मनाचं राज्य मला मिळालं आहे. मग रामाच्या डोळ्यात अश्रू येतात. त्यांना असं वाटतं की कितीही सीता म्हणजे उच्च विचार म्हणतो ना, उच्च विचारसरणीची आहे. आणि मग सीता म्हणते जेथे राघव तेथे सीता, तुम्ही जिथे असाल तिथे मी येणार. मग ज्या दिवशी दैवाने तुमच्याशी गाठ घालून दिली तेव्हापासून तुमच्या सुखदुःखात साथ देण्यासाठी मी तयार आहे. सीतासुद्धा रामाबरोबर वनात जाते. गंगा पार केल्यानंतर काय होतं, मग केवट जो होता त्याला आठवण म्हणून काय द्यायचं, तर सीतेने आपल्या हातातील अंगठी काढून सीतेने रामाला दिली आणि नंतर ती द्यायला सांगितली. नंतर अत्री अनुसूयेच्या आश्रमात येतात. अनुसूया सीतेला विचारते काय देऊ. तर सीता खूप छान उत्तर देते त्याच्या. सीता म्हणते
मला काही नको. ज्याला काही कमी असते ती व्यक्ती मागते. मी क्षत्रिय आहे, तर दान घेण्यासाठी माझा नेहमी हात खाली येणार नाही, दान देण्यासाठी हात वर राहील, असे सीता उत्तर देते. आणि काही घेत नाही ती. सीतेची बुद्धी एकदम प्रगल्भ बुद्धी अशी होती. मग सीतेला रावण घेऊन जातो तेव्हाचा हा प्रसंग, की रावण सीतेला म्हणतो, मी खूप मोठा आहे, लंकेत सर्व देव मला मानतात, माझी सेवा करतात. म्हणजे रावणाला सुद्धा एक प्रकारचा अभिमान होता. असं सांगताना त्याला असं काही वाटत नव्हतं. सीता रावणाला म्हणते, ठीक आहे, माझा राम तुला मारेल. केवढी ही निर्भयता आणि रामाच्या सामर्थ्यावर विश्वास, म्हणजे सीतेचा विश्वास किती मोठा होता रामावर, की माझा राम हा तुला मारेल म्हणून. सीता ही कशी होती, तर सौजन्याची मूर्ती होती, तितकीच हृदयाची उदार होती. रावण वधानंतर रामाने तिच्याविषयी अविश्वास प्रकट केला. खरं तर सीता शुद्ध होती, पवित्र होती, हे रामाला माहीत होतं. पण रामापेक्षाही सीतेचं चारित्र्य दिव्य होतं. लवकुशासाठी सीता परत अयोध्येत येते व भयंकर मोठी प्रतिज्ञा करते. मनसा कर्मणा वाचा यदि राम राम चर्ये तदा मे माधवी देवी विवरम दातू महर्ती. कर्माने, मनाने आणि वाणीने दुसऱ्यावर प्रेम केले नाही तर हे सीतेचे जाज्वल्य चरित्र सांगते. इतक्यात सिंहासन घेऊन भूमीतून वसुंधरा बाहेर येते. म्हणजे हे सगळं होऊन देखील सीतेला खूप वाईट वाटतं. मग तेव्हा ती वसुंधरा बाहेर आल्यानंतर सीता काय करते, तर भूमीमध्ये परत प्रवेश करते. हे जोपर्यंत सत्य आहे तोपर्यंत रामायण आहे. हे सत्य आहे की जवळजवळ माझ्या मते की सीतेने 2-3 वेळा तरी अग्निप्रवेश केला होता, भूमीमध्ये प्रवेश केला होता. तोपर्यंत सीता आहे. त्या भगवती सीतेला आज माझा नमस्कार. मी हे सीता भगवती याबाबत मी थोडक्यात सांगितलेलं आहे, परंतु त्यांचं जर तसं चरित्र जर वाचायला गेलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. सीता कशी होती, सीतेने तिच्या जीवनामध्ये कसे कसे प्रसंग आले, तिने कसं संकटाला तोंड दिलं, ती कशी निर्भय होती, तिचा कसा अनेकांच्यावर विश्वास होता, उदार मनाची होती, प्रेमळ होती, असे सगळे असं समुच्चय सद्गुण जे आपण म्हणतो ते सीतेजवळ होते. आणि ही सीता ती कशी होती आणि नंतर मग तिला कशी परीक्षा द्यावी लागली, त्या परीक्षेत उतरावं लागलं. असं हे शेवटी त्यांनी सांगितलं की सीता भगवती जोपर्यंत सत्य आहे तोपर्यंत रामायण आहे. अशा या सीता भगवती, तोपर्यंत सीता आहे, अशा या भगवती सीतेला आज नमस्कार करून थोडक्यात जी काही मी माहिती सांगितली आहे त्याबद्दल, सीतेची ही जी काही माहिती आहे ती त्यांच्या चरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा ही गोष्ट आपल्या लक्षात येते. खूप मोठं असं चरित्र आहे. तर थोडक्यात मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. आज मी माझ्या वाणीला इथे विराम देते. नमस्कार. श्रीराम समर्थ.